हा तर सगळं द्यायला होतं. आता महानगरपालिकेच्या निवडणुका 1-2 दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे आणि 29 महानगरपालिकेच्या सर्व निवडणुका या महायुतींना लढवायच्या अशा पद्धतीची चर्चा नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, रवींद्र चव्हाण यांची झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये रवींद्र चव्हाण यांनी अनाउन्स केलेलं आहे की आम्ही सगळे महायुती म्हणून आमचे 3 मोठे पक्ष आणि RPI यांना घेऊन आम्ही ही निवडणूक लढणार आहोत अशा पद्धतीची घोषणा करण्यात आलेली आहे. नगर परिषदेच्या निवडणुकांमध्ये आम्ही सगळे एकमेकाच्या विरोधामध्ये होतो. कोण कोणासोबत होतं हे लवकर करणं अत्यंत अशक्य आहे, कारण कोणत्या ठिकाणी कोण कोणत्या ठिकाणी होतं. पण एक गोष्ट चांगलीच झाली, आमचा तो गनिमी कावा होता आणि आम्ही देवेंद्रजींनी अनाउन्स केलं होतं की ज्या ज्या ठिकाणी युती होईल तिथे आम्ही प्रयत्न करू. पण नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये चर्चा फक्त महायुतीचीच होती, म्हणजे बाकीच्या ठाकरे बंधूंची चर्चा विषय नव्हती, काँग्रेस पक्षाची चर्चा नव्हती, तर महायुतीच्या नेत्यांमधली जी चर्चा होती. पण त्या निवडणुकीमध्ये जर आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त जागा आम्हालाच मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि आता महायुतीच्या वतीने सगळ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या आहेत त्या एकत्रितपणे लढवण्याचं ठरवण्यात आलेलं आहे. आणि 99% ठिकाणी महायुती होणारच आहे. म्हणजे काही ठिकाणी काही थोडा कुठे वाद सीट बद्दल होऊ शकेल, पण महायुती होणार आहे. काही ठिकाणी थोडी बंडखोरी होण्याची शक्यता आहे, पण बंडखोरी होऊ नये असा आमचा सगळ्यांचा प्रयत्न राहणार आहे. एक तर रिपब्लिकन पक्षाची मागणी अशी आहे की रिपब्लिकन पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून 2012 पासून गेली 13 वर्ष महायुतीसोबत आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे असताना शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग झाला आणि त्यावेळेला भाजप आणि शिवसेना आणि RPI आम्ही सगळे एकत्र आलो आणि युतीची महायुती त्या काळामध्ये झालेली आहे. तर आता रिपब्लिकन पक्ष हा महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये नाही पण महायुतीमध्ये आहे. मला केंद्रामध्ये गेल्या 9.5 ते 10 वर्षापासून मला त्यामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे आणि माझ्या पक्षाचा लोकसभेमध्ये एक खासदार नसतानाही नरेंद्र मोदींनी मला त्या 3ऱ्यांदा संधी दिलेली आहे. त्यामुळे देशभरामध्ये मला माझा पक्ष वाढवण्याची संधी मिळालेली आहे. भाजप सगळे छोटे पक्ष संपवतो अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप आहे, पण माझा पक्ष संपण्याचा विषय नाही आहे. माझा पक्ष मी सगळ्या देशामध्ये वाढवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, तिथं माझा पक्ष रेकग्नाइज आहे. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे, तिथं आम्हाला गल्ला किसानाचे सिंबॉल मिळालेला आहे. आणि 2 राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आम्हाला राष्ट्रीय लेवलची मान्यता इलेक्शन कमिशनची मिळेल. त्यामुळं आमचा प्रयत्न असा राहणार आहे की पुढच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला 2-3 जागा दिल्या तर 2 जागा आमच्या निवडून आल्या तर आमचा पक्ष राज्यात रेकग्नाइज होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये. तर त्यासाठी आमचा प्रयत्न पुढे राहणार आहे. पण आता सध्या तरी या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला सांगली, मिरज आणि कोल्हापूर महानगरपालिका आहे, या ठिकाणी 5-6 तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर मुंबईची निवडणूक आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या वेळेला ही जी महानगरपालिका आहे ती उद्धव ठाकरेंच्या हातातून हिसकावून घ्यायची हे आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला घेऊन मुंबईमध्ये त्या ठिकाणी महापौर आपल्या महायुतीचा नक्की होणार आहे. 1992 मध्ये मी समाज कल्याण खात्याचा मंत्री असताना काँग्रेस पक्षासोबत आपली युती होती आणि त्यावेळेला रिपब्लिकन पक्षाला 12 जागा मिळाल्या होत्या आणि पहिला महापौर हा RPIचा करायचा ही चर्चा मुरली देवरा यांच्यासोबत माझी झाली होती आणि त्यांनी मान्य केलं होतं की मुंबई शहरामध्ये दलितांचं वोटिंग हे मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि RPI मध्ये गट असले तरी माझ्या गटाचे लोक मॅक्झिमम आहे.
आणि म्हणून पहिला महापौर आरपीआयचा करायचा हे नक्की करण्यात आलं आणि चंद्रकांत हांडोरे आमचे पहिले महापौर झाले होते. तर आता या वेळेला ही आमची अपेक्षा आहे की आम्ही एक 25 जागांची यादी तयार केलेली आहे. त्याच्यामधल्या 15 ते 16 तरी जागा मला मिळाव्यात मुंबईमध्ये. पण दलित वोट जे आहे ते वोट आपल्याला सगळ्या महायुतीच्या उमेदवारांना मिळण्यासाठी एक तर आम्हाला थोडं झुकतं माप मिळावं अशा पद्धतीची आमची अपेक्षा आहे. त्याप्रमाणे मुंबईमध्ये चर्चा सुरू आहे आणि अनेक सर्व जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी 29 महानगरपालिका आहेत त्या ठिकाणचे आमचे सगळे स्थानिक अध्यक्ष तिथल्या स्थानिक नेत्यांशी बोलत आहेत आणि कोणत्या जागा सोडायच्या का काय करायचं याची चर्चा अनेक ठिकाणी सुरू आहे. त्यामुळं सगळ्या महानगरपालिकांमध्ये आमची आरपीआयची ताकद आहे. त्यामुळं आम्हाला आमच्या ताकदीप्रमाणे जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि जर सांगली महानगरपालिकेमध्ये तर आम्हाला एक 5-6 जागा मिळाव्यात हे मी तर सांगितलेलंच आहे. तर त्या पद्धतीने आता या निवडणुकीमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये हे आम्हाला चांगल्या पद्धतीचं यश मिळेल आणि सध्या एक गोष्ट चांगली झालेली आमच्यासाठी की माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळं आम्हाला मुंबईमध्ये नॉन मराठी मतं मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळतील. मुंबई शहरामध्ये 40% मराठी आणि 60% नॉन मराठी मतं आहेत आणि मराठी मतं जी आहे त्या मराठी मतामध्ये आमच्या महायुतीलाही मॅक्झिमम मतं मिळणार आहेत. काँग्रेस पक्ष वेगळं लढणार त्यांनाही मिळणार आहेत आणि ठाकरे बंधूंनाही मिळणार आहे. त्यामुळं मराठी मतामध्ये त्या ठिकाणी फूट होणार आहे आणि उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंची जी काय भूमिका होती ही भूमिका ते विसरलेले आहेत आणि त्यामुळं मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या सोबत यांनी युती केल्यामुळं नॉन मराठी मतं जी बाळासाहेबांच्या मुळं ही शिवसेनेला मिळायची. सुरुवातीला शिवसेना स्थापन झाली ती मराठी माणसासाठी झाली, पण नंतर बाळासाहेब ठाकरे यांनी उत्तर भारतीय सेना, त्यानंतर गुजराती सेना, साऊथ इंडियन सेना अशा पद्धतीची सेना तयार केली होती आणि मुस्लिम मतं जी आहे ती मुस्लिम मतं सुद्धा बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळायची. तर आता हे दोघे एकत्र आल्यामुळं उद्धव ठाकरेंचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळं राज ठाकरेंना त्यांनी सोबत घेण्याची चूक करायला नको होती. आमच्या बरोबर लोकसभेला राज ठाकरे असताना आम्हाला काय फार फायदा झाला नाही, पण विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते त्यावेळेला आम्हाला ते जास्त फायदा झाला. त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की राज ठाकरे अत्यंत उत्कृष्ट नेते आहेत, चांगले स्पीकर आहेत, इव्हेंट मॅनेजमेंट त्यांचं अत्यंत चांगलं आहे, त्यांच्या सभांना मोठी गर्दी असते, पण मतं मिळत नाहीत अशा पद्धतीची त्यांची सुद्धा परिस्थिती आहे. बाळासाहेब ठाकरे साहेब सुद्धा म्हणायचे की माझ्या सभेला एवढी प्रचंड गर्दी असते पण मतं मिळत नाही आहे. तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत युती केल्यामुळं हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.